नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं चॅनलवर स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. समाजामध्ये आपण बघतो की नोकरी करणारे आणि व्यवसाय करणारे यामध्ये आपल्याला व्यवसाय करणारे हे जास्तीच्या प्रमाणात आपल्या जीवनामध्ये प्रगती करत असताना दिसतात. तर नोकरी करणारा जो वर्ग आहे तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आपल्या जीवनामध्ये प्रगती करत असतो, आर्थिकदृष्ट्या प्रगती करत असतो. कारण जरी नोकरी ही सुरक्षित असली तरीही तो आपल्या कुटुंबासाठी जे दैनंदिन आवश्यक आहे ते आणि एखादं दुसरं घर अशा विशिष्ट मर्यादेपर्यंतमध्येच तो आपली आर्थिक प्रगती करू शकतो. मात्र व्यवसायामध्ये तो व्यवसाय कोणताही असो, त्या व्यवसायामध्ये तुम्ही कमी भांडवलात सुरू करून हा व्यवसाय तुम्ही मोठ्या उंचीपर्यंत नेऊ शकतात आणि तुमचे सर्व स्वप्नही या व्यवसायाच्या माध्यमातून साकार करू शकतात. आणि अमर्यादित असं उंचीपर्यंत या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचता येतं. समाजामध्ये वावरत असताना आपण बघत असतो की व्यवसाय करणारे हे एका व्यवसायापासून अनेक आपले उद्योगधंदे सुरू करत असतात आणि मोठा आर्थिक जो व्याप आहे त्यांचा किंवा मोठी आर्थिक प्रगती त्यांनी व्यवसायामधून साधलेली असते. तर दुसरीकडे आपण नोकरदार वर्गाचा विचार करता तो विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रगती करत असतो. संपूर्ण नोकरीच्या काळामध्ये, सर्व्हिसच्या काळामध्ये एखाद दुसरं घर, मुलामुलीचं शिक्षण किंवा लग्न अशा मर्यादेपर्यंत तो जाऊ शकतो. मात्र उद्योगामध्ये असणारा हा माणूस तो आपण उद्योगपती म्हणून ओळखला जातो. अनेक क्षेत्रामध्ये तो प्रगती करू शकतो. त्यामुळे व्यवसाय करून तुम्ही जास्तीची भरभराट करू शकता आणि आपल्या अनेक पिढ्यानपिढ्या आपल्याला एखाद्या व्यवसायामध्ये काम करता येऊ शकतं. नोकरीमध्ये तसं नाही. तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा जर नोकरदार असेल तर त्याच्या मुलालाही दुसरी नोकरी पाहावी लागते. तर व्यवसायामध्ये वडिलांनंतर, बापानंतर तो मुलगा हा आपला या व्यवसायामध्ये स्थिर होऊ शकतो. तो व्यवसाय वाढू शकतो. त्याला इतरत्र नोकरी पाहण्याची गरज पडत नाही. मात्र नोकरीमध्ये तुम्हाला स्वतःला संघर्ष करावाच लागतो. मात्र तुमच्या पुढील पिढ्यांनाही संरक्षण म्हणजे संघर्ष करावा लागतो. त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय याची तुलना करता आपल्याला व्यवसाय हा आर्थिक भरभराटीकडे नेऊ शकतो. नोकरीमध्ये जरी संरक्षण असलं तरीही नोकरी ही आपल्याला मर्यादेमध्ये ठेवू शकते. तर व्यवसाय हा आपल्याला जास्तीत जास्त प्रगती करण्यामध्ये, आपली स्वप्न साकार करण्यामध्ये व्यवसायाचा मोठा हातभार असू शकतो. त्यामुळे नोकरीपेक्षाही व्यवसाय वरचढ ठरतो. आणि त्यामुळे आता नोकऱ्याची कमतरता बघता जास्तीत जास्त मुले हे या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उतरत आहे, उद्योगधंद्याकडे वळत आहे. तो मग छोट्यातल्या छोट्या चहा टपरीच्या पाणीपुरीच्या दुकानापासून असो की मोठमोठे स्टॉल असो, स्टोअर असो, मोठमोठे उद्योगधंदे असो, यापर्यंत अनेकांनी प्रगती केलेली आहे. आणि 1, 2, 5 कामगारापासून ते 1000, 2000, 1 लाखापर्यंत कामगार या उद्योगपतीकडे, या धंदा करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे कामाला असणारी उदाहरणे आपण समाजात पाहतो. मात्र तीच परिस्थिती या विरोधात नोकरदार वर्गाची असते. त्याला 60 वर्षापर्यंत तो नोकरी करत असतो. मात्र आपल्या उतारवयातही कामाला येईल एवढा जमापुंजी या व्यक्तीकडे जमा झालेली नसते. अशी परिस्थिती नोकरदार वर्गाची आहे. मात्र नोकरी ही
सर्वांनीच करावी किंवा व्यवसाय हा सर्वांनीच करावा असंही माझं मत नाही. कारण ज्या व्यक्तीला जे जे झेपेल, जे जे जमेल ते तो करत असतो. मात्र नोकरीच्या तुलनेमध्ये व्यवसाय हा तुम्हाला जास्तीची भरभराट देऊ शकतो असं आपण समाजात वावरताना बघतो. आणि नोकरीमध्ये तशी परिस्थिती नसते. तुम्हाला विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रगती या नोकरीमध्ये करता येऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी, तरुणांनी सुरुवातीला आपण नोकरी करता करता एखाद्या व्यवसायामध्ये, विशेषतः खाजगी जर तुम्ही नोकरी करत असाल तर आपण एखाद्या व्यवसायामध्ये नोकरी करत असताना एखाद्या व्यवसायात कसा जम बसू या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे, तरच आपली जास्तीची प्रगती होऊ शकते. मात्र तुम्ही जर नोकरीवर अवलंबून राहाल तर मात्र आपले वांदे होऊ शकते. तर व्यवसायावर तुम्ही लक्ष घातलं नोकरी करताना, किंवा आपल्या नोकरीच्या 2 पट 3 पट जर व्यवसायातून तुम्हाला पैसे मिळायला लागले तर तुम्ही नोकरी सोडून तुम्ही पूर्णवेळ व्यवसायही करू शकता. आणि नोकरीपेक्षाही व्यवसायामध्ये तुम्ही जास्तीची भरभराट करू शकता. असं अनेक उदाहरणावरून आपल्याला आजूबाजूच्या दिसून येतं. मित्रमंडळीत, नातेवाईकात तुम्ही एक सर्वेक्षण केलं किंवा परिस्थिती बघितली तर जो व्यक्ती व्यवसाय करतो त्याने अल्प कालावधीमध्ये 5-10 वर्षात, 15 वर्षामध्ये मोठी प्रगती केलेली आपल्याला दिसते. तो हजारापासून करोडोपती झालेला आपल्याला दिसतो. त्याचं भांडवल करोडोपर्यंत, कोटीपर्यंत पोहोचलेलं दिसतं. तीच परिस्थिती नोकरीमध्ये आपण बघतो. तर नोकरीमध्ये 10 तारखेपर्यंत माणूस चांगलं जीवन जगू शकतो किंवा चांगले पैसे खर्च करू शकतो. मात्र 10 तारखेनंतर 20 तारखेपर्यंत आणि 20 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत त्याच्याकडचे पूर्ण पगार हा खर्च झालेला असतो आणि त्याला पुन्हा उसनवारी करून आपला संसाराचा गाडा चालावा लागतो. अशी परिस्थिती नोकरदार वर्गांची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी नोकरी न करता व्यवसायाला पसंती दिली तर पाहिजे. आणि तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरी करून एखादा साईड बिझनेस तुम्हाला करता येईल का, आणि त्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये जास्तीची तुम्ही कशी प्रगती करू शकता, त्या दृष्टिकोनातून कौशल्य शिकून घेऊ शकता का, आणि व्यवसाय जास्तीत जास्त वाढेल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, की ज्यामुळे तुम्ही नोकरीच्या बाहेर पडू शकता. व्यवसायाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दररोजच्या दररोज तुमचं ट्रान्झॅक्शन मोठं असतं. तुमची उलाढाल महिन्याची, वर्षाची उलाढाल ही लाखोमध्ये, कोटीमध्ये होऊ शकते. तसं नोकरीचं नाही. तुम्हाला विशिष्ट हा पगार मिळत असतो आणि त्यामध्येच तुम्हाला समाधानी राहावं लागतं, त्यातच तुम्हाला खर्च भागावा लागतो. मात्र नोकरीचा व्यवसायाचा आपण जर विचार केला तर तुमचा आज 1 लाखाचं भांडवल पुढील 5 वर्षामध्ये 1 कोटीपर्यंतही जाऊ शकतं. तुमची 1 कोटीची उलाढाल होऊ शकते. तर त्या दृष्टीकडे आपण नोकरीचा विचार केला तर तुम्हाला 10,000ची पगाराची नोकरी असेल तर ती 5-10 वर्षामध्ये जास्तीत जास्त 50,000ची होऊ शकते. खाजगी व्यवसायाचा नोकरीचा आपण विचार केला तर. आणि त्या तुलनेत सरकारी नोकरी ही आपण सरकारी नोकरी असेल पण जे सरकारी जावई असं म्हणतो. मात्र महागाईच्या तुलनेत सरकारी नोकरदारांनाही घर आणि एखादी 4 चाकी 4 व्हीलर आणि थोडीफार आणखीन इतर मालमत्ता जमा करता येऊ शकते. मात्र त्यापुढेही सरकारी नोकरदार हा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र तुम्ही व्यवसायामध्ये असाल तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न व्यवसायामध्ये राहून साकार करू शकता. तुम्हाला हवं ते व्यवसायामध्ये प्रगती करून मिळू शकता. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा व्यवसाय तुमचा लॉसमध्ये गेला, एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही अपयशी झाला असला तरीही दुसरा व्यवसाय सुरू करून किंवा त्याच व्यवसायामध्ये आणखीन
काय शिकता येईल आणि त्या व्यवसायात आपल्याला कसं पुढे जाता येईल या दृष्टिकोनातून जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. कारण यापूर्वीचे अनेक आपण समाजामध्ये उदाहरणं बघत असतो. अनेकांनी 2-2, 5-5, 10-10 व्यवसाय केले, त्यांचे अयशस्वी झालेले आहे. मात्र जे या व्यवसायातून बाहेर पडले आणि पुन्हा नोकरीच्या चक्रव्यूहात अडकले ते नोकरीमध्येच राहिले. मात्र ज्या लोकांनी अनेक व्यवसाय बंद पडूनही त्या व्यवसायातच त्यांनी आपलं करिअर बनवलं, त्या लोकांनी करोडपती होण्याचा मान मिळवल्याचा असल्याचे उदाहरणे आपल्याला आजूबाजू समाजामध्ये दिसतात. आता नोकरीमध्ये तसं नाही. अनेक पिढ्या तुम्ही एक सुरक्षित आयुष्य धंद्यामध्ये घालू शकता. करोडो रुपये तुम्ही व्यवसायामध्ये धंद्यामध्ये कमावू शकता. मात्र नोकरीमध्ये ती परिस्थिती नाही आणि आता तर एक वाईटच अवस्था नोकरीमध्ये झालेली आहे. खाजगी पगाराच्या नोकऱ्याही अत्यल्प आहेत आणि त्यामध्येही मोठं कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे प्रत्येकाला जास्तीत जास्त आपल्याला छोटा मोठा व्यवसाय कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. व्यवसाय नोकरीपेक्षाही व्यवसाय आपल्यासाठी चांगला आहे का आणि नोकरीपेक्षाही व्यवसायामधून तुम्ही तुमचे संपूर्ण स्वप्न जे आहेत आपण बघतो ते स्वप्न तुम्ही साकार करू शकता का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपण नक्कीच जास्तीत जास्त व्यवसाय कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करा असं मी म्हणेल. आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.